माणसाने चांगलं बोला एवढंच सांगायचं होतं मला. आपल्याला बोलता पण येत नाही. पती पत्नीने पण घरामध्ये चांगलं बोलावं एकमेकांसोबत. काय प्रॉब्लेम आहे का? कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं चाक बोला ना, मागचं चाक पत्नी, पुढचं नवरा आणि मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. मागचं चाक टाळकरी मंडळी थोडस भाव खात का? कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन आपल्याच चाकाला आहे. चैन आपल्याच चाकाला आहे. पण माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की मागच्या चाकानं भाव खायची गरज नाही. का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. मला सांगा, पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं आपोआप जाणार ना महाराज. बॅलन्स महत्वाचा आहे का नाही? समतोल महत्वाचा आहे. बॅलन्स असावं आयुष्यामध्ये महाराज. आणि मी नेहमी सांगतो, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. आता तर खुश व्हा, ते असे बघायला लागले माझ्याकडे. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. ते म्हणले वाह, अनुभवाशिवाय नाही महाराज. अनुभव जीवनातला सगळ्यात मोठा गुरु. लग्नाचं तर लय अवघड झालंय महाराज. आता ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही काय बघता मायक मा झाले, त्यांना म्हटलं महाराजाच झालंय का नाही. लय अवघड महाराज, लग्नाचं लय अवघड महाराज. आता इथं भरपूर तरुण मुली सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांना मी लहान भावासारखं मार्गदर्शन करतो, नक्की ऐका. मुलगा पाहत असताना लय देखना सुंदर बघू नका. लय खूप पैसावाला, लय प्रॉपर्टीवाला बघू नका. लय मोठा बंगल्यावाला बघू नका. लय जमिनीवाला बघू नका. मुलगा बघत असताना फक्त निर्व्यसनी बघा. तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. मस्त 50 एकर जमिनीवाला आहे, 50,000 पगारावाला आहे, पण रोज दारू पिऊन येत असेल तर ते पैसे किती दिवस टिकणार आहे महाराज? दारू व्यसन लय वाईट महाराज. आणि एकी ठेवा घरामध्ये, एकी. ज्या कुटुंबामध्ये एकी असते त्या कुटुंबाचं गावात वजन असतं, बरोबर का नाही? ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं महाराज. एकी खूप. एकत्र कुटुंब पद्धती टिकवा महाराज. आई वडिलांची करा उपासना, आई वडिलांची करा उपासना, बायकोची करा झोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा वासना. तो सुखी झाल्याशिवाय. एवढंच नवीन वर्षाला घरी घेऊन जायचं. काय? आई वडिलांची सेवा करा, बायकोचा नीट सांभाळ करा आणि व्यसनापासून दूर राहा महाराज. हो, शब्द थोडे पण महत्वाचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, चांगलं बोला, एकमेकांसोबत चांगलं बोला. माणसाची वाणी आहे ना, वाणी चांगली असावी. वाणी, बोलणं चांगलं असावं महाराज. काही माणसं बोलून झाल्यावर विचार करतात, बोलून झाल्यावर विचार करतात, पश्चाताप करतात. आणि काही जण बोलायच्या अगोदर 100 वेळा विचार करतात. बोलायच्या अगोदर 100 वेळा विचार करतात. मग माझा मुद्दा असा आहे की बोलून झाल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा, विचार करण्यापेक्षा बोलायच्या अगोदरच विचार करून बोलावं महाराज. कारण ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकलं महाराज. हो, माणसाचं बोलणं चांगलं असावं महाराज. बघा, एक जण जेवायला बसला, जेवायला, आणि नेमकी त्याच दिवशी त्याची सासूबाई आली घरी. आणि तो काय करत होता? जेवत होता. आणि तो आपल्या बायकोला म्हणतो, वय ग, आज भाजी मामीने केली काय ग? भाजी मामीने केली काय ग? ती किचन मधूनच बाहेर पळत आली. भया, तुम्हाला कसं काय कळलं? तुम्हाला कसं काय कळलं? भाजी मामी आईनीच केली, तुमच्या मामीनीच केली, पण तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणतो, किती सोपं आहे. रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. म्हणजे बोलायचं कसं कळत नाही घरामध्ये. थोडंच बोलणार पण झटकाच महाराज. चांगलं बोलावं, काय आपल्याला काय महाराज. माणसाने व्यवस्थित बोलावं महाराज. नवरा बायकोनी पण व्यवस्थित घरात बोलावं महाराज. हो, नवीन वर्षाला. कारण आजकाल तुमच्याकडे पैसा किती असू द्या, संपत्ती किती असू द्या, बंगले जमिनी किती असू द्या महाराज, पण घरात समाधान जर नसेल
तर त्या पैशाला काही अर्थ राहत नाही महाराज. तुकोबरा म्हणतात ठेविले अनंते तैसेचे राहावे आणि चित्ते असू द्यावे. आणि आज माणसाकडे समाधान नाही. काय समाधान आहे महाराज आहे का? मला सांगा इथं बसलेल्यापैकी अशी कोण आहे जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? एक सुद्धा सापडणार नाही. माणसाला दुसऱ्याचं माणूस स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे आजकाल. हो, दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर आपल्याला बघवत नाही महाराज. समाधानी असावं माणसाने महाराज.